श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. मनोनी शोकू न करी तू पुरता धीरुधरी, हे शोच्यता अभेरी पंडुकुमरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून ओवी क्रमांक 21 ही आहे. ही ओवी फक्त अर्जुनासाठी नाही तर प्रत्येक खचलेल्या मनासाठी आहे आणि मनाने खचलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे. कुरुक्षेत्रावर रणवाद्य वाजत आहे, शंखनाद झाला आहे, पण त्या रणभूमीवर पराक्रमी अर्जुन थरथरत उभा आहे. हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे, हृदयात शोक आहे, अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आहेत, विवेक ढासळलेला आहे, कर्तव्य धूसर झालेलं आहे आणि कृष्णाला म्हणतो, देवा माझ्याच लोकावर मी बाण कसा सोडू. आणि तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे म्हणतात, अर्जुना म्हणून तू शोक करू नकोस, पूर्ण धीर धर. जे शोक करण्यासारखे वाटते ते टाकून दे, कारण तू पांडुपुत्र आहे. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण ह्या ओवीचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. अहो, सर्व आप्त समुदाय पाहून अर्जुनाला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते, वाऱ्याने मेघ हालतात, मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे कोमेजून गेला. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना तू क्षत्रियाचा राजा आहेस, तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू कधी काळी युद्धामध्ये शंकराला जिंकलेस, तू गंधर्वावरही पराक्रम गाजवलेला माणूस आहेस. तुझ्या मानाने हे त्रिलोक्य सुद्धा तुच्छ आहे. तू असा पराक्रमी योद्धा आहेस, पण तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय, अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय, किंवा अमृताला कधी मरण आहे का, किंवा कोला सिंहाबरोबर कधी झोंबेल काय. म्हणून अर्जुना तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐनवेळी करुणा काय कामाची. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात, तुझी ही दया तुझ्या कीर्तीचा नाश करेल. म्हणून म्हणजे आतापर्यंत सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे तू धीर धर. धीर म्हणजे काय हो? धीर म्हणजे भावना नसणे नाही, धीर म्हणजे भावनावर नियंत्रण असणे. धीर म्हणजे बाहेर वादळ असताना आत शांत असणे. श्रीकृष्ण पुरता हा शब्द वापरतात. पुरता म्हणजे अर्धवट नाही, 100% धीर धर, धैर्य धर. आज आपण काय करतो, थोडा धीर धरतो, पण परिस्थिती थोडी बिघडली की आपण ढासळतो आणि जे शोक करण्यासारखे वाटते ते टाकून दे. अवेरी म्हणजे दूर फेकून दे. जीवनात काय टाकायचे हो, तर भीती टाकावी लागेल, आसक्ती टाकावी लागेल, अहंकार टाकावा लागेल, अपेक्षा टाकावे लागतील, कारण यांच्यामुळे शोक निर्माण होतो. आणि किती प्रेमळ संबोधन अर्जुनाला करतात. म्हणतात, पंडुकुमारा. भगवान म्हणतात, अरे तू कोण आहेस तुला माहिती का? तू पांडुपुत्र आहेस, पराक्रमी आहेस, तुझ्या रक्तात शौर्य आहे. तू शोक का करतो? माणूस शोक का करतो हो? जेव्हा त्याची अपेक्षा तुटते, त्याचा अहंकार दुखावतो, नियंत्रण सुटते. आपल्याला सर्व काही आपल्या मनासारखे हवे असते, पण जीवन आपल्या इच्छेनुसार चालत नाही, ते नियतीनुसार चालते. श्रीकृष्ण म्हणतात, जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा शोक करू नकोस. शोकाने समस्या सुटत नाही. शोक म्हणजे मानसिक ऊर्जा वाया घालवणे. धैर्य म्हणजे श्रद्धा,
ज्याच्या मनात ईश्वर आहे त्याच्या मनात भीती नसते. परिस्थिती तात्पुरती असते, वाईट वेळ कायमची नसते, पण धैर्य कायमचे असू शकते. कल्पना करा, लहान मूल रडते, आई म्हणते रडू नकोस मी आहे ना. हीच भावना श्रीकृष्णाची या ठिकाणी आहे. अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना रडू नको, मी तुझ्या रथाचा सारथी आहे, माझ्यावर विश्वास ठेव. आपणही विसरतो की आपण कोण आहोत हे विसरतो. अहो, आपण देवाचे अंश आहोत. आत्मा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे. हे नाशिवंत आहे त्याचा शोक कशाला? आणि जर अमर आहे तर शोकच कसला? आपण नेमकं कुठे चुकतो? आपण शरीराला मी म्हणतो. म्हणूनच शरीराची संबंधित नातेवाईक आणि इतर संबंधित गोष्टीवर शोक करत बसतो. नोकरी गेली मी संपलो, नातं तुटलं मी लुटलो, पैसा गेला मी हरलो. अहो, हा भ्रम आहे. आपण सुद्धा अर्जुन आहोत. आपल्याही जीवनात कुरुक्षेत्र आहे, नातेवाईकाचे प्रश्न आहेत, कर्तव्य आहे, संघर्ष आहे. जेव्हा मन खचेल, जेव्हा अश्रू येतील, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटेल, तेव्हा शोक करू नका. विवेकाने काम घ्या आणि गीता वाचा, नामस्मरण करा, धैर्य धरा. तेव्हाच कृष्ण आपल्यातच प्रकट होईल. गरज आहे फक्त त्याच्याकडे लगाम सोडून त्याच्यावर 100% विश्वास ठेवायची. कारण मी मरणारा नाही, कारण मी देह नाही, मी आत्मा आहे, मी ईश्वराचा अंश आहे. मग शोक नको, धैर्य धरा, भीती नको, श्रद्धा ठेवा. ह्या ओवीचे चिंतन इथेच संपलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.